अबे डेंग्या कुठे मेला होतास बे 3 दिवस? अबे लगीत मोठी थंडी लागत होती बे, तर मामाच्या गावी गेलो. मामाच्या गावी कायले? मामाच्या पोरीला भेटाले. अबे हडबे चोरा, ब्लँकेट आणलो मी. मामानं ब्लँकेट घेऊन ठेवलं होतं. साला काव कशी थंडी पडत आहे रे गावात. यावर्षी कोणता बुडका गिडका नाही मेला का बे? डेंग्या कान तोडून हातात पाहिजे का तुले? माझ्या मराठी वाट पाहतास का बे? गणे भाऊ तुझा आजार लगीत धीट आहे. एवढ्या कडाकाच्या थंडीत हा वाचला म्हणजे काव कसा. मजबूत हड्डी है मेरे दोस्त. हफ्ते का शनिवार रविवार भी नहीं छोड़ता ये. हर दिन मटन पेलता रहता. अबे खाईन तर हगीन. तुम्ही आता झगडे सोडा. तू का करतेस गणे भाऊ आता सांग. मी माझ्या आज्याच्या मांग लागलो अंग धू म्हणून. तर हा बुडगा मी आंघोळ नाही धुत म्हणते. छी लगीत वास येतायची तुमच्या अंगाची. अबे या वासानं आमच्या घरची बकरी मेली. एवढी खवटेली वास येता याची. डेंग्या तू एक काम कर, याचे हात पाय पकड आणि मी निरम्याचा बाल्टीवर पाणी रिचवतो याच्या अंगावर. हडबे तो पाणी माझ्या अंगावर घेऊन आला तर एवढ्या थंडीत पहिलेच गोट्या इरल्यासारखा लागते. अबे हे काहीच थंडी नव्हे. आता हा आपला बुडगा आपल्या काळातली थंडी सांगते पाय. आमच्या काळात हे बर्फाचे गोले पडत. त्या बर्फाच्या गोल्याला आपल्या ढुंगणात का नाही टाकलास बुडग्या? हेडम्या दुसऱ्याच्या बुडगी सोबत जाऊन लपडे जुळवतेस. गंगार झालास तू एक नंबरचा. कोणाच्या बुडकी सोबत जाऊन लपडे जुडवलो बे? गंगाधर भाऊला सांगलो बाबा मी तुझ्या बायको सोबत माझ्या आजाचा लपडा आहे म्हणून. थंडीत दोघही एका शेकोटीत शेकतील म्हणून सांगलो. गंगाधर आजा गेला रडत रडत घरी. हे तू चांगला नाही केलास गण्या. वे एकामेकावर प्रेम करणाऱ्या दोन प्रेमीला तू अलग करण्याचा प्रयत्न करतायस. ही तुझा आजा मोठ्यानं लपडेल माणूस आहे बे. ए हसू नको, तुझ्या आजीवर याचा डोरा होता. मला तर वाटते लपडा असेल याचा. बाबा मला बदनाम करायला लागलास का बे गण्या? अगा बदनाम मग होशील. पहिला आंघोळ धुवून तयार हो. मी ना दूध आंघोळ थंडी लागते मोठ्यानं. अगा नाही लाग का बाबा. आता एवढी ऊन तपत आहे तरी बाहेर खुर्ची लावून असाच बसजो. काय तर सटपट आंघोळ करून टाक. मोकळा हो. चांगली खागीक धुजो बाबा. डेंग्या तू सांग बरं मला किती दिवस झाले बाबू आंघोळ नाही धुतलास? 3 दिवस. 3 दिवसाबाद मी आंघोळ धुतो बाबा. मला 2 दिवस झाले मी आंघोळ नाही धुतलं का? मला माझ्या मायेनं पहिली वेळ एक काम दिलं आणि तोही कार्य जर का मी अधुरा ठेवीन तर माझी माय माझ्यावर विश्वास करेल का? माझ्या मायनं मला पहिलं सांगितलं नाही तुझ्या आजाच्या वासापायी पुरा गाव बिमार पडत आहे तर त्याला आंघोळ धुवायला लाव म्हणे. तर मी तुला चांगला निरम्याचा फेस लावून तुझा अंग पाय चांगला घट घट घासून देतो. चांगले शिलटे निघले तरी चालेल. तिकडं घे घे गण्या भाऊ, मी याचे हातपाय पकडून ठेवतो. अबे डेंग्या सोड मले. अबे गण्या भाऊ लवकर टाके अंगावर पाणी. बे डेंग्या अबे गण्या. गण्या भाऊ टाक. डेंग्या गण्या अबे गण्या भाऊ. अबे पाणी टाकताच तुझा बुडगा गेला का वर? बाबाजी हे बाबाजी डोड्यात गेला. निपटला का बुडगा? अबे गण्या भाऊ पर हिला डाला ना.